या पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसलाय कापूस पिकाला। कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसलाय। बळीराजाचं पांढरं सोनं म्हणून ओळखलं जाणारं कापूस आता पावसामुळे शेतामध्येच काळं पडतंय। पीरकल्याण, सोमनाथ यांच्यासारख्या परिसरात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे वेचणीसाठी तयार असलेला कापूस भिजूनच खराब झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता हा कापूस कमी दरात बाजारात विकावा लागतोय। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूया। जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतो आणि या पावसामुळे शेतकऱ्याचं पांढरं सोनं समजला जाणारा कापूस शेतातच भिजतोय आणि यामुळे हा शेतकरी जो आहे तो हवालदिल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या पीरकल्याण शिवारामध्ये उभा आहे। या ठिकाणी हे कपाशीचं शेत आहे। काल मध्यरात्री या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि जे कपाशीचे बोंड आहे हे अक्षरशः भिजून काळे पडलेले। खरं तर हा कापूस वेचणीला आलेला होता। हा शेतकरी काही दिवसातच या कापसाची वेचणी करून हा कापूस घरात साठवणार होता। मात्र अवकाळी पावसामुळे कपाशीचे बोंड पूर्णतः भिजलेले आहे, काळे पडलेले। कापूस पीक म्हणजे जे शेतकऱ्याचं आपण ज्या पिकाला पांढरं सोनं समजतो, हे पांढरं सोनं वेचणीला आलेलं होतं आणि शेतकरी हा वेचणीला सुरुवात देखील करणार होता। मात्र काल मध्यरात्री पीरकल्याण आणि या सोमनाथ शिवारामध्ये अवकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे बळीराजाचं पांढरं सोनं शेतातच भिजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या शेतकऱ्याला हा भिजलेला कापूस कमी दरामध्ये बाजारामध्ये विकावा लागणार आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।